सर्व शिक्षणप्रेमी मित्रांना नमस्कार। मी आज नवीन विषयावर आपल्याशी चर्चा करणार आहे। मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या माध्यमातून आपल्याला एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे। शिक्षक आणि अधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी पुढील 2 महिन्यामध्ये अतिशय चांगल्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत। या स्पर्धांमध्ये आपण सहभाग कसा घ्यावा आणि या स्पर्धा का आवश्यक आहे या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणार आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार आणि शासन निर्णय 15 मार्च 2024 नुसार शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या व्यावसायिक कौशल्यामध्ये वृद्धिंगत होण्यासाठी, शिक्षक आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय, सहकार्य भावना निर्माण करण्यासाठी आपण या स्पर्धांचं आयोजन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे। या स्पर्धेमध्ये सहभागी कोण होऊ शकेल? राज्य मंडळाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधील सर्व शाळांमधील शिक्षक, ज्याच्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत, शासकीय शाळा आहेत, अनुदानित आहेत, अंशतः अनुदानित आहेत, या शाळांमधले प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या स्तरावरील सर्व शिक्षक, त्यांचे शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील अधिकारी कर्मचारी आणि शिक्षण विभागाचे जे पर्यवेक्षकीय अधिकारी आहेत, केंद्र प्रमुख, त्यानंतर विस्ताराधिकारी शिक्षण, गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी आणि त्या शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी याच्यात सहभाग घेऊ शकतील। मग यात आपल्याला या स्पर्धांचा उद्देश आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण ज्या स्पर्धांमध्ये भाग कसा घ्यायचा या संदर्भात नियमावली आणि निकषसुद्धा निश्चित करून दिलेले आहेत। एकूण 42 स्पर्धा होणार आहेत। त्या 42 प्रकारच्या स्पर्धा कशा होतील या संदर्भात एक स्वतंत्र पुस्तिकासुद्धा उपलब्ध आहे। ती पुस्तिका आपल्याला PDF स्वरूपात प्राप्त झाली नसेल तर www.maa.ac.in या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र पुणे यांच्या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध करून दिले जाईल। तर या स्पर्धांमध्ये साधारणतः स्पर्धा कोणकोणत्या होणार आहेत? तर खूप चांगल्या स्पर्धा यात होणार आहेत। सर्व शिक्षकांना याच्यात सहभागी होता येईल अशा स्पर्धा आहेत। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3 महिने खूप महत्त्वाचे आहेत। या 3ही महिन्यांमध्ये तालुका स्तर, विभाग स्तर आणि राज्यस्तर अशा 3 प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत। तर या स्पर्धा एकूण कोणकोणत्या आहेत ते मी सुरुवातीला सांगणार आहे की याच्यात काही क्रीडा स्पर्धा आहेत, सांघिक क्रीडा स्पर्धा आणि वैयक्तिक क्रीडा स्पर्धा पण आहेत। त्यानंतर शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा आहे शिक्षकांसाठी, हॅकॅथॉन स्पर्धा आहे, शाळांमधील विविध क्लब आणि सादरीकरणची स्पर्धा आहे, विज्ञान आणि गणिताचा जादूगर नावाची स्पर्धा आहे, बालमानसशास्त्र आणि केस स्टडी स्पर्धा आहे, व्यवसाय मार्गदर्शन आणि समुपदेशन स्पर्धा आहे, व्यक्ती अभ्यास स्पर्धा आहे, MS वर्ड आणि MS एक्सेल या डिजिटल तंत्रज्ञानाच्या संदर्भातली एक स्पर्धा आहे, MS PPT स्पर्धा आहे, ॲनिमेशन आणि स्पर्धा आहे, स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धा आहे, त्यानंतर लोकनृत्य आणि रांगोळी स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, संगीत, वाद्य आणि वादन स्पर्धा आहे, कथाकथन स्पर्धा आहे, वादविवाद स्पर्धा, नाट्य, नाटक, भूमिका, अभिनय व मूक अभिनय स्पर्धा, योगासन स्पर्धा, सुगम गायन स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, पुस्तक परीक्षण स्पर्धा, पोस्टर्स बनवण्याची स्पर्धा, प्रवास वर्णन लेखनाची स्पर्धा, कथा लेखनाची स्पर्धा, शोध निबंधाची स्पर्धा, शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती स्पर्धा, डॉक्युमेंटरी स्पर्धा, आत्मचरित्र लेखन साठी स्पर्धा, मानसिक क्षमता आणि माहिती विश्लेषणाची स्पर्धा, आशय ज्ञान स्पर्धा, सुलेखन स्पर्धा, सुडोकी शब्दकोडे आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा, समजपूर्वक वाचन स्पर्धा, परकीय भाषा आणि बोर्ड भाषा स्पर्धा, मराठी ऑलिम्पियाड स्पर्धा, गणित ऑलिम्पियाड स्पर्धा, इंग्रजी ऑलिम्पियाड स्पर्धा, विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धा, सामाजिक शास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा आणि बुद्धिमत्ता चाचणी ऑलिम्पियाड स्पर्धा। तर या स्पर्धा सर्व स्पर्धांना जबाबदारी प्रत्येक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे सर्व निकष आणि नियम ठरवले जातील आणि त्या जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, त्यांचे सर्व अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, योजना, सर्व गट शिक्षणाधिकारी यांची जबाबदारी असेल की त्या स्पर्धा
आयोजन करायच्या। मग या स्पर्धा कशा होणार आहे ते थोडक्यात मी आपल्याला सांगणार आहे। सुरुवातीला केंद्र स्तरावर प्रत्येक स्पर्धेमधून केंद्र प्रमुखांनी एक नॉमिनेशन आपल्याला तालुका स्तरावर पाठवायचं आहे। यात सर्व शिक्षकांना सहभागी होता येईल यासाठी केंद्र प्रमुखांनी एक शिक्षकांची निवड करणं गरजेचं आहे। मग यात शिक्षकांची निवड ही पहिली प्रक्रिया केंद्र प्रमुखांची असेल। त्यानंतर तालुका स्तरावर स्पर्धा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आयोजित करतील। ती स्पर्धेचं प्रत्येकाचं वेळापत्रक दिलेलं आहे। त्या वेळापत्रकानुसार त्या स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित होतील। यासाठी काही परीक्षकांची सुद्धा गरज भासणार आहे। तर गट शिक्षणाधिकारी आणि जिल्हास्तरीय अधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्पर्धांचे जे स्पर्धक आहेत, जे शिक्षक आहेत किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा इतर विभागाचे कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त शिक्षक यांची निवड या परीक्षकासाठी करावायची आहे। परीक्षकांना विभाग स्तर आणि राज्यस्तरावर मानधन दिलं जाईल। तालुका स्तरावर जर एकच परीक्षक वेगवेगळ्या स्पर्धांसाठी परीक्षण करत असेल तर त्यांनाही मानधन दिलं जाणार आहे। मग या स्पर्धा आपण घेत असताना यात महत्त्वपूर्ण गोष्टी काय की शिक्षकांमध्ये जे नाविन्यपूर्ण शिक्षकाचं नॉलेज असेल त्या नॉलेजचा वापर आपल्या भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी केला जावा या दृष्टीने या 3 स्तरावरच्या स्पर्धा होतील। हे स्पर्धेचं आयोजन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, त्यांचे सर्व अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांच्या समन्वयाने ते होईल। तालुका स्तरावरील स्पर्धा ह्या संपूर्ण जबाबदारी गट शिक्षणाधिकारी यांची असेल आणि विभाग स्तरावर त्या विभागाचे शिक्षण उपसंचालक आणि त्या जिल्ह्यातील सर्व डायट प्राचार्य आणि सर्व शिक्षणाधिकारी यांची जबाबदारी असेल। तर या 8 विभागामध्ये स्पर्धा होतील आणि राज्यस्तरीय स्पर्धा ज्या जिल्ह्याने ती स्पर्धेची निर्मिती केलेली आहे त्या आयोजक जिल्ह्यात आपल्याला जाता येणार आहे। याच्यात शिक्षकांसाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की शिक्षकांना या स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर राज्यस्तरावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन या स्पर्धेत सहभाग घेता येईल। या स्पर्धेचे राज्यस्तरीय विजेत्यांना खूप चांगल्या प्रकारचे बक्षिसं राज्य शासनामार्फत दिली जाणार आहेत। ती बक्षिसं वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांना भेटी, राष्ट्रीय स्तरावरच्या काही वेगवेगळ्या संशोधनपर संस्था असतील, शाळा असतील यांना भेटीसाठीचं एक चांगली सुवर्ण संधी शासनाच्या मार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे। तर आपण शिक्षक असाल किंवा शिक्षण विभागातले अधिकारी किंवा कर्मचारी असाल तर आपण आतापासूनच या स्पर्धेच्या तयारीला लागूया। आपण ज्या स्पर्धेत सहभाग घेणार आहोत त्या स्पर्धेसंबंधित तयारी करून आपल्या केंद्रप्रमुखांपर्यंत आपलं स्पर्धेत नामांकन कसं देता येईल तो आपला आवडीचं क्षेत्र किंवा आवडीच्या स्पर्धेसाठी आपण नॉमिनेशन करावं। निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपल्यामध्ये समन्वय, सहकार्य आणि स्पर्धात्मकची भावना निर्माण होईल आणि आपल्यातलं डिजिटल किंवा भाषिक सादरीकरण कौशल्य असेल किंवा इतर जे कौशल्य आहेत किंवा क्रीडा कौशल्य आहेत यांच्यात वृद्धिंगत होण्यासाठी मदत होईल। आपण सर्वजण या स्पर्धेत निश्चित सहभाग घ्या आणि राज्यस्तरीय एक नाविन्यपूर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्या। अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला या नंतरसुद्धा दिले जाणार आहेत, म्हणून आपण शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। आज हा विषय महत्त्वपूर्ण वाटला म्हणून आजचा व्हिडिओ आपल्यासमोर आणलेला आहे। जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।